हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 त्याच्यामधला जो टॉपिक आहे ट्रायंगल्स, त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 3.5 तो सोडवू. तर ह्या प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. त्यातला हा पहिला प्रश्न, इफ ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू ट्रायंगल LMN, write the corresponding angles of two triangles and also write the ratios of corresponding sides. Now it is given that these two triangles are similar, that is triangle XYZ is similar to triangle LMN. So we have the property of similar triangles is that their corresponding angles are congruent and the corresponding sides are in proportion. So first of all we have to write the corresponding angles. So we will have firstly the corresponding angles. So here the first vertex is X. So if we consider the first angle X, its corresponding angle must be angle L. And the relation between these two angles is that these two angles are congruent because these are the corresponding angles of similar triangles. In the same way, second vertex is Y, its corresponding will be M. So angle Y is congruent to angle M. And the last pair of corresponding angles is angle Z and angle M. So angle Z is congruent to angle M. So this is about the corresponding angles of these two triangles because corresponding angles are congruent, but the corresponding sides of similar triangles are not congruent. So if we have to write here the corresponding sides of these two similar triangles, they must be proportional. आता पहिली साइड आपण XY जर घेतली तर त्याची corresponding साइड काय होईल तर LM. ह्यांचा रेशो घ्यायचा. सो XY डिवाइडेड बाय LM. दुसरी साइड YZ घेऊया, मग त्याची करस्पॉन्डिंग साइड MN होईल. सो YZ डिवाइडेड बाय MN. आणि आता तिसरी साइड XZ, पहिला आणि तिसरा वर्टेक्स, मग त्याची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे LM. हे झाले रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता ह्या आपल्या प्रॉपर्टीनुसार इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर द करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन, म्हणजेच काय तर हे तिन्ही रेशोज इक्वल पाहिजेत. So these are the ratios of corresponding sides. So this is the answer of the first question. Next is in triangle XYZ, XY is equal to 4 cm, YZ is equal to 6 cm, XZ is equal to 5 cm. If triangle XYZ is similar to triangle PQR and PQ is equal to 8 cm, then find the lengths of remaining sides of triangle PQR. हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दिलेले, तर तिथून आपण सुरुवात करूया. ट्रायंगल XYZ is similar to triangle PQR. त्यामधला हा जो ट्रायंगल XYZ आहे त्याची तिन्ही डायमेन्शन, तिन्ही साइड्सची डायमेन्शन दिलेली. मग त्याच्यावरून PQR च्या दोन साइड्सची लेंथ काढायची, कारण एकाची आपल्याला दिलेली PQ. आता इथे डायग्राम काढण्याची काही गरज नाही. ॲज दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देअर साइड्स मस्ट बी इन प्रपोर्शन. मग इथे XY ही जर पहिली साइड असेल त्याची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे PQ. दॅट इज इक्वल टू इफ YZ इज द सेकंड साइड, इट्स करस्पॉन्डिंग साइड वुड बी QR. And the third side is XZ and its corresponding side is PR. तर ह्या तिन्ही साइड्स प्रपोर्शन मध्ये असणार आहेत आणि ह्याला रिझन लिहावं लागेल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, CSST फॉर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता ह्याच्यामधल्या किमती आपण ठेवूया. XY ची किंमत 4 दिलेली आहे, डिवाइडेड बाय PQ दिलेला आहे 8, ते इथे ठेवू. YZ आहे तसं घेऊया. YZ ची किंमत दिलेली आहे 6. QR आहे तशी घेऊया, कारण QR ची किंमत माहिती नाही आपल्याला. XZ इज गिवन टू बी 5 डिवाइडेड बाय PR. आता हे तीन रेशोज आहेत विच आर इक्वल. यातला एक रेशो आपल्याला माहिती आहे 4/8. आपण पहिला आणि दुसरा कन्सिडर करूया. सो इफ वी कन्सिडर दीज टू रेशोज, दॅट इज 4 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय QR. आता हे जर आपण सोडवलं तर QR आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया. राईट हँड साइडला 6 इंटू 4/8 जर ह्या बाजूला घेतलं तर 8/4 होईल. इथे 4 ने जर भाग घालवला, 4 दुने 8, 6 इंटू 2 म्हणजेच 12 मिळेल. सो द लेंथ ऑफ QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. सो दिस इज द आन्सर ऑफ, सो दिस इज द लेंथ ऑफ सेकंड साइड ऑफ ट्रायंगल PQR. आता ट्रायंगल PQR ची एकच साइड राहिली PR. ती लेंथ काढायला हा पहिला रेशो आणि शेवटचा रेशो आपण इक्वेट करूया. सो नाउ वी हॅव 4 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय PR. जसं आपण पहिला रेशो सोडवला तसाच हाही सोडवायचा. PR लेफ्ट हँड साइडला घेऊया, न्यूमरेटर मध्ये जाईल.
5 राईट हँड साईडला आहे तसंच 4/8 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर 8/4 होईल. इथं सुद्धा 4 न भाग जाईल. 4 दुने 8, 5 गुणिले 2 म्हणजेच 10. So PR is equal to 10 centimeter. That is the length of segment PR, that is the third side of triangle PQR, is 10 centimeter. Okay, this is the next question. Draw a sketch of a pair of similar triangles. Label them. Show their corresponding angles by same sign. Show the lengths of corresponding sides by numbers in proportion. जिथे आपल्याला स्केच करायचं आहे, कन्स्ट्रक्ट नाही. कन्स्ट्रक्शन वेगळं आणि स्केच वेगळं. आपल्याला अंदाजे डायग्राम काढायचे. कशाचे काढायचे तर सिमिलर ट्रायंगल्स, दोन सिमिलर ट्रायंगल्स, त्यांना नावं द्यायची आहेत आणि शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स सेम साईन दाखवायचे आहेत. का? बिकॉज द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, आणि ते कॉन्ग्रुएंट असल्यामुळे आपल्याला सेम साईन दाखवायचे आणि त्यांच्या लेन्स आपल्याला प्रपोर्शन मध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला अंदाजे त्यांच्या लेन्स घ्यायचे आहेत आणि हे दाखवायचं की त्या साईड्स प्रपोर्शन मध्ये. सुरुवातीला आपल्याला डायग्राम काढावं लागेल. हे दोन ट्रायंगल्स आपण काढूया. यातलं जाणीवपूर्वक एक लहान घेऊया, एक मोठा घेऊया, म्हणजे ते सिमिलर ट्रायंगल्स होतील. तर दुसरा भाग यातला याला लेबल करूया. सो लेट अस कन्सिडर ट्रायंगल ABC. हा लहान ट्रायंगल ABC आहे. दुसरा आहे PQR. आपल्या डायग्रामकडे बघितल्यावर लक्षात येते की A चा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स P आहे, B चा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स Q आहे, C चा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स R आहे. त्यामुळे तेच त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स पण आहे. मग ते सेम साईनने दाखवायचे असतील तर A चा करस्पॉन्डिंग अँगल P होईल, B चा करस्पॉन्डिंग अँगल Q होईल, हे समान साईनने दाखवूया, आणि C चा करस्पॉन्डिंग अँगल R होईल. तर हे आपण सेम साईनने दाखवले अँगल्स बिकॉज दे आर कॉन्ग्रुएंट. आता करस्पॉन्डिंग साइड्स त्यांचा रेशो सेम आला पाहिजे. आपण ट्रायंगल ABCच्या 3 ज्या साइड्स आहेत त्यांच्या लेंथ अशा घेऊया 4, 5, 6. आता ट्रायंगल ABC त्याची AB ही जी साइड आहे त्याची करस्पॉन्डिंग साइड PQ होईल. मग ह्या प्रपोर्शन मध्ये पाहिजे. मग आपण इथं 4 घेतलेली AB ची साइड त्याच्या दुप्पट घेऊया, म्हणजे 8 घेऊ. आता BC ची करस्पॉन्डिंग साइड QR आहे, BC 5 घेतले, इकडे सुद्धा दुप्पट घ्यावं लागेल कारण त्या प्रपोर्शन मध्ये दाखवायचे 10. आणि AC 6 आहे, PR त्याची करस्पॉन्डिंग साइड त्याच्या दुप्पट असणार 12. तर हे आपण केलं. शो द लेंथ्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स बाय नंबर्स इन प्रपोर्शन. सो दीज आर द नंबर्स इन प्रपोर्शन. म्हणजे 4 चे दुप्पट 8 आहे, 5 चे दुप्पट 10 आहे, 6 चे दुप्पट 12 आहे. तर हा तो प्रश्न आहे. या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडवायचा.